तर ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 मराठीचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय. आपण सध्या पुण्यात असून 20 तारखेच्या निकालानंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं ओमराजेंनी सांगितलंय. दिल्लीला गेलो, दिल्लीहून आलो, बातम्या चालू आहेत. नाही दिल्लीला नाही, मी पुण्यात आहे. बरं, मुलाची तब्येत बरी का दादा? आता हा, मुलाची तब्येत बरी का मुलाची? चांगले. बर बर बर. आणि मी पण पुण्यातच आहे. हां हां आता इथं जे राजा गरीब येऊन बसली ती माणसं. होय. ती म्हटली होय. जायला पागल माणसं. आता काय ती सोडायचं चाललंय, कुठं ठाकरेकडे सोडणार, शिंदे गटात जाणार, हा? ही चर्चा चालू नाहीत का? एकनाथ शिंदे गटात जाणार, ठाकरेकडे सोडणार, असं चालू आहे ना? 20च्या नंतर बरं, काय भूमिका कधी जाहीर करणार दादा तुम्ही? तुमचं काय मत आहे, काय नाही ती? सगळं 20च्या नंतर माझा निकाल झाला का मी बोलणार आहे सगळं. बरं ठीक आहे चालतं दादा, ठीक आहे. तर ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर यवतमाळचे वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलेला आहे. आपण सध्या कुठेही जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. भाऊ, ते जे चालू आहे तुम्ही शिंदे गटात जाणार आहे अशी माहिती आहे, गट वेगळा केल्याची माहिती. असं काही कोणाकडे गेलो नाही आम्ही, काही नाही काय. अच्छा, मग कोण म्हणून संपर्क का होत नाही भाऊ सगळ्यांशी? हो, भूमिका काहीच नाही. हो. अजून काहीच नाही. तुम्ही कॅप्टन आहे सगळ्या टीमचे असं म्हटलं सुषमा अंधारेंनी. नाही नागेश पाटील आष्टीकर व्हाईस कॅप्टन आहे, तुम्ही कॅप्टन आहे असं म्हटलं जात आहे.